एकच मिनिट थांब, आता एक सगळे ऍडजस्ट होतात 2 मिनिट. हो थांबा कुमार सर, घाई करू नका. 2 मिनिट. घ्यायची ना त्याच्यावरती ते बीडच्या प्रकरणासंदर्भात 1-2 मिनिटं. हा करतो एकच मिनिट. पाहतोय विधान भवनातील बैठकीनंतर चाकणकर आता माध्यमांशी संवाद साधतायत. ते काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले, कारण विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर टीका करण्यात आली होती आणि त्या टीकेला आता चाकणकर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं. मला असं वाटतं 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाचं काम करत असताना आयोगाच्या कार्यकक्षा ह्या ठरलेल्या आहेत आणि तरीसुद्धा अनेक महिलांना न्याय देत असताना आम्ही संबंधित जिल्ह्यामध्ये जाऊनची जनसुनावणी असेल, जनता दरबार असेल, आलेल्या तक्रारी असतील, या सगळ्यांचा पाठपुरावा करून संबंधित महिलांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाने सुरू केलेलं लीगल एड क्लिनिक असेल, पीडितांना जर मोफत वकील हवं असेल तर सरकारी वकील देऊन न्यायाच्या शेवटच्या भूमिकेपर्यंत घेऊन जात असताना त्याचा पाठपुरावा करणं असेल. त्याचबरोबर सायबरच्या बाबत आपण जर पाहिलं तर आता सायबरच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यासाठी ई सायबर सुरक्षा असेल, ज्याचं उद्घाटन हे नागपूरमध्येच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं होतं. आणि अशा अनेक वेगवेगळे उपक्रम, त्याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी असेल, आणि या सगळ्यांवरती अतिशय प्रभावीपणे काम हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं झालंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो, असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे. या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे. शेवटी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे यासाठी की सर्व घटकातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे. महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून, अशा संदर्भातली टीका केलेली आहे. मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं. पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत. तुमच्या अध्यक्षपदावरती नजर आहे का असं वाटते का, कारण की सातत्यानं तुमच्या पदावरती खरं तर टीका केली जाते, तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का? आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय, मला बरं वाटलं ऐकून. नाही पण तुमचं मत काय त्या संदर्भात? हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे. जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते. महायुतीच्याच आहे की विरोधी पक्षातल्या आहेत? महायुतीच्या या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते. दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळलं की कारण मावळतंय. त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती